महाडमधील सर्व रस्ते आणि महामार्ग गुरुवारी दासभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते। महाड औद्योगिक वसाहतीमधील आमशेत गावातील सुमारे 200 एकरच्या मैदानात नजर पोहोचणार नाही एवढा जनसागर लोटला होता। निमित्त होते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नागरी सत्कार आणि सचिन धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या रायगड भूषण सोहळ्याचे। रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा रायगड भूषण पुरस्कार यंदा श्री समर्थ बैठक समितीचे नवनायक सचिन धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला। तर तीर्थस्वरूप आप्पासाहेब उर्फ दत्तात्रय धर्माधिकारी यांचा विशेष नागरी सत्कार यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। अनिताताई धर्माधिकारी, सचिन दादा, राहुल दादा आणि उमेश दादा धर्माधिकारी यांचा सपत्नीक सत्कारही या निमित्ताने करण्यात आला। तर धर्माधिकारी कुटुंबावर काढण्यात आलेल्या पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा परिषद पक्षप्रतोद राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते राजू साबळे यांनीही आप्पासाहेबांचा यावेळी सत्कार केला। जिल्हा परिषद अध्यक्षा कविता गायकवाड, पोस्ट अधिकारी SP जांभूळकर, खासदार अनंत गीते, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार एकनाथ शिंदे, शिवसेनेचे रायगड प्रमुख बबनदादा गायकवाड, माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानवी नीतिमूल्य जपून समाज मनही जपलं पाहिजे। विज्ञानाशी संगत असावी पण तिचा अतिरेक नको। चंगळवादाच्या मागे न लागता दासभक्तांनी अंतःकरणात सुधारणा करावी असे आप्पासाहेब धर्माधिकारी हे म्हणाले। सोन्याची वस्तू करायला काय करावं लागतं? सोनं कुठून येतं जन्माला? आणि सोन्याची वस्तू अशी पडत नाही कधी, अशी हातामध्ये कधी येत नाही। त्याला प्रत्यक्ष सोन्यासाठी लावावं लागतं, पेढीवर विकत घ्यावी लागते। पेढीचे कारागीर असतात, कलाकार असतात, ते घडवतात, त्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते, मेहनतीला मोबदला पण द्यावा लागतो। अशी फुकट वस्तू येत नाही। अलंकार घडवायचा म्हटल्यानंतर त्याला त्रास आहे, कष्ट आहे।
कुठलाही अलंकार तो असो, मनुष्य म्हणून देवा माणूस की धर्माचा अलंकार असो किंवा सोन्याचा चांदीचा कुठलाही असो, त्याला घडवायला कष्ट आहेत, त्रास आहेत, याची पद्धत आहे. सचिन दादा धर्माधिकारी म्हणाले, समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर संत वाङ्मयाची शिकवण आचरणात यायला हवी. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देणे आहे याकडे पाहून कार्य सिद्धीस न्यावे. प्रयत्न हा योग्य दिशेला असेल तर फळ प्राप्त होतं, नाही तर प्रयत्न हे योग्य प्रकारे नसेल तर नुसतंच श्रम केले जातात आणि आपण तुम्हाला अपयश आलं. त्याला म्हणतात प्रयत्न नाही, यत्न करायला पाहिजे. आपण यत्न तोच देव जाणार. म्हणजे आळस काय काय कार्य करतो किंवा काय करतो की आळस हा माणसाला नेहमी कंटाळा करायला होतो. कंटाळा म्हणजे टाळत राहतो. आयुष्यातला एक एक क्षण तो जो यत्नाकडे लावायला पाहिजे तो आळसात घालत बसतो, झोपेत निद्रेमध्ये घालत बसतो. ज्या वेळेला आपल्याकडे आळस येतो त्यावेळेला ओळखाचे लक्षण काय? आळस, निद्रा आणि मैथून या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. ह्या ज्या वेळेला आल्या की समजलं की आळस हा येणार. निद्रा आली तरी आळस येणार. मैथून काम विषयाचे विचार आले आपल्याकडे तरी सुद्धा निद्रा येणार. काम विषयाचे विचार आले तरी सुद्धा आळस आपल्याकडे येणार. म्हणजे त्या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी आणतात नेहमी. म्हणून आळसाचा त्याग कसा केला पाहिजे, आपण आळसापासून दूर कसं राहायला पाहिजे, म्हणून आळसाचा आपण आळस केला पाहिजे. भौतिक सुख जर आपल्याला मिळालं त्याला आपण सुख म्हणतो, जर ते नाही मिळालं त्याला आपण दुःख म्हणतो. म्हणजे ही जी क्रिया आहे ही क्रिया कशी चालते ही आपल्या अंतरी, आणि आपल्याला मनामध्ये नेहमी दूषित विचार असतात किंवा आपल्याला ह्या विचारातून कसं बाजूला होता येऊ शकेल हे फार महत्वाचं आहे.